ओके, सो दॅट वॉज अ रिअली वंडरफुल परफॉर्मन्स. काय वाटतं पुढचा माझा डायलॉग काय असेल? अ बिग बिग, अजून जोरात. ग्रेट. ओके, सो नाव वी आर स्टार्टिंग फॉर द डे. ओके, मी आरंभ आहे, मी प्रकृती आहे, हो मी युनिवर्स आहे. डू यू बिलीव्ह इट? डू यू बिलीव्ह इट? स्त्री ही केवळ घराची नव्हे तर उद्योग विश्वाची ही शिल्पकार आहे. ती निर्णय घेते, ती नेतृत्व करते आणि तीच परिवर्तन घडवते. जिथे इच्छा तिथे दिशा, आणि स्त्री ही दिशा निर्माण करणारी शक्ती आहे. ती सौंदर्याचीच नव्हे तर संघर्षाची व्याख्या आहे. प्रत्येक यशस्वी व्यवसायामागे एक धैर्यशील स्त्रीचंच अथक प्रयत्नाचं सामर्थ्य असतं. हो का नाही? हो का नाही? आपले पार्टिसिपेंट्स, गेस्ट, रिस्पेक्टफुल डिग्निटरीज सगळे जॉईन होणार आहेत. तोपर्यंत आपला आवाज खालपर्यंत जाऊ देत की. सो आय टेक द टाइम pleasure to start the event. I welcome all the respectful dignitaries, juries, awardees, family members. नक्कीच मला इथे माझ्या टीमचं पण वेलकम आणि ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं आहे, कारण मी इथे एकटी उभी राहून काहीच करू शकत नाही. सो वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू टू आंचल अवॉर्ड सीझन 4 2026. जोरात टाळ्या आपल्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ देत. आंचल अवॉर्ड्सची थोडक्यात माहिती देते, माझी थोडक्यात माहिती देते, म्हणजे आपले गेस्ट आणि तुम्हा सगळ्यांना माझी ओळख कळेल. मी मिसेस समृद्धी विजय पाटील, प्राऊड अँड सक्सेसफुल ओनर ऑफ मॅजिकल चार्मंड LLP. जेव्हा सुरुवात केली तेव्हा प्रोप्रायटरशिपमध्ये होती. खूप राईज फॉल्स तुमच्यासारखे सगळे अनुभव घेऊन आज LLPमध्ये कन्वर्ट झाली आहे कंपनी. सुरुवात माझीही तुमच्यासारखीच अगदी म्हणतो ना की होईल की नाही अशीच होती. जसे तुम्ही आज स्पार्क घेऊन इथे बसलात तशीच मी स्पार्क घेऊन इथे उभी आहे, तुमच्यातलीच एक. आपण वेडिंग प्लॅनर आहोत, सर्टिफाईड वेडिंग प्लॅनर आहोत. म्युझिक शोज आपण घेतो, बरेचसे कॉर्पोरेट इव्हेंट्स घेतो, आणि माझ्या जवळचा कार्यक्रम म्हणजे अवॉर्ड फंक्शन. कारण इथे मी स्वतःला तुमच्यामध्ये बघत असते कायम, दरवर्षी. याचं एक कारण असं आहे, आंचल अवॉर्ड जेव्हा सुरुवात केली तेव्हा खरंच काही सोपं नव्हतं. माझ्यावर ट्रस्ट करतील का, माझं ऐकतील का, मला सपोर्ट करतील का, अनेक प्रश्न होते. पण मी खूप क्लिअर होते, कारण जेव्हा मी बघितलं की माझ्या एफर्ट्सना रेकग्निशन द्यायला प्लॅटफॉर्म खरंच नाही आहे. जेन्युइन प्लॅटफॉर्म मला हवं होतं, जिथे खरंच माझ्या कामासाठी माझी ओळख, माझं नाव लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेन्युइनली आपल्याकडे खूप कमी प्लॅटफॉर्म्स तसे आहेत. सो मला असं वाटलं की वाय नॉट, द एक्सपिरियन्स दॅट आय हॅव सीन, सफर्ड ऑर गॉन थ्रू इट, ते मला इतरांना द्यायचं नव्हतं. सो आंचल अवॉर्ड्सचं निर्माण झालं 4 वर्षापूर्वी. आंचल अवॉर्ड्स हे आपल्या उद्योजकांसाठी आहे, स्टार्टअप्स ते एस्टॅब्लिश उद्योजकांसाठी, जिथे तुम्हाला तुमच्या कामाची दखल घेऊन तुम्हाला इथे रेकग्निशन दिलं जातं, तुम्हाला स्टेज तुमच्यासाठी दिलं जातं. इथे प्रोसेस खरंच रेग्युलर प्रोसेससारखी नाही आहे. इंटरव्ह्यूज घेतले जातात, स्क्रीनिंग होतं, त्याचबरोबर इथे प्रॉपर इंटरव्ह्यूज म्हणजे ॲक्च्युली क्वेश्चन्स विचारले जातात. बरेचसे प्रोफाईल्स रिजेक्ट होतात, बरेचसे प्रोफाईल्स सिलेक्ट होतात. दरवर्षी आपल्याला 2,500 ते 3,000पेक्षा जास्त नॉमिनेशन्स येत असतात. त्यातून फक्त आपण 50 फायनलिस्टना निवडतो. ओके, मिनिमम 30 आणि मॅक्झिमम 50 फायनलिस्टना निवडतो. याचं एक कारण असं आहे की आपण इथे कुठल्याही अवॉर्डसाठी कोणाला जज नाही करू शकत. ओके, सगळे आपापल्या एक्सिलंट कामात खूप मस्त असतात. फक्त निवड ह्याच्यासाठी होते की तुम्ही किती सिरियस आहात तुमच्या ग्रोथला घेऊन.
तुमच्या आयडेंटिटीला घेऊन तुम्ही खरंच सिरियस आहात का, ती धमक आणि ती चिकाटी आहे का, एवढंच आम्ही फक्त बघतो. आणि हा व्यासपीठ अनेक उद्योजकांसाठी कायमच वेलकम करणार आहे, ज्यांना खरंच वाटतं की येस आय एम कॉन्फिडंट, आय डिझर्व इट. हा जो स्पार्क आम्हाला बघायचा असतो तो सगळ्यांमध्ये दिसत नाही, कारण बरेच जण ग्लॅमर अवॉर्डसाठी येतात. आणि प्रामाणिकपणे सांगते, आमचे मोमेंटच खरंच खूप छान असतात, पण हा ग्लॅमर अवॉर्ड नाही आहे. ही ओळख तुम्हाला अशी देते जिथे खरंच मी म्हणणार नाही बिझनेस मिळतो आहे, पण तुमचे एफर्ट्स एका लीपवर 100% जातात. सो विदाउट एनी वेस्टिंग टाईम, लेट अस फर्दर मूव्ह फॉर अ डे. कुठलाही शुभ कार्य करायचं असेल तर नक्कीच आपण गणेश वंदना आपण सुरुवात करतो. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन टू प्लीज स्टँड अप. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आपण हे कल्चर म्हणा, आपला विश्वास म्हणा किंवा आपली श्रद्धा म्हणा, कुठलंही कार्य आपण घरात असू देत, बाहेर असू देत, बाप्पाची आठवण करूनच आपण सुरुवात करतो. आणि येस, त्याचबरोबर माझ्या अगदी मनाच्या जवळचं जे आपण वंदन करतो देवीला, सो तो सिग्नेचर परफॉर्मन्स अगदी आचल 1पासून मी कायम ठेवलेला आहे आणि आय एम शुअर हे पुढेही राहील. सो स्पेशल परफॉर्मन्स आपल्या सगळ्यांसाठी आहे. मी रिक्वेस्ट करीन दीपा आपल्यासमोर एक खूप छान महत्त्वाचं आणि खूप आवडीचं गाणं, डान्स परफॉर्मन्स इथे सादर करणार आहे. सो टेक्निकल टीम कनेक्ट होईपर्यंत आजच्या पूर्ण प्रोग्रामचं अजेंडा, डूज अँड डोंट्स सगळं सांगते मी तुम्हाला. आपण आता अवॉर्ड्सलाच नुकतं सुरू करणार आहोत. परफॉर्मन्सनंतर प्रत्येक अवॉर्डी एक स्पेशल एंट्री मी प्लॅन केली आहे, तुम्हाला आवडेल. काही गोष्टी असे प्लॅन केले आहेत की खरंच गुजबम्स आले पाहिजेत. ओके, नाही आले तरी असं काहीतरी विचार करा की आलेत. सो मी प्रयत्न करते आहे की तुम्हाला आवडेल आणि आय एम शुअर यू विल लव्ह इट. अवॉर्डीचे अवॉर्ड झाल्यावर तपस्या तुम्हाला ग्रीन रूमकडे घेऊन जाईल बाईट्ससाठी. ओके, प्रत्येक अवॉर्डीचे चीफ गेस्टचे, ज्युरीजचे, डिग्निटरीजचे, पार्टनर्सचे, सगळ्यांचे आपण इथे बाईट्स घेणार आहोत. बाईट्समध्ये तुम्हाला तुमची ओळख, तुमचे USP, ओके, त्याचबरोबर तुमचा अनुभव आमच्याबरोबर कसा आहे. सो मॅजिकल चार्मंट आणि समृद्धी पाटील आता 6 वर्ष एकच नाव झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला खरंच आवडेल तुमचे फीडबॅक्स, तुमचे रिव्ह्यूज ऐकायला, सो दॅट आय बिलीव्ह इन इम्प्रोव्हायझेशन, राईट. हा स्टेजच आपल्याला त्याच्यासाठी तयार केला गेला आहे. सो येस दीपा, ऑल रेडी? ओके, तोपर्यंत आपले जे मान्यवर आले आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. आपल्याकडे आपले ज्युरीज आहेच. आज इतक्या सुंदर 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 बायका आहेत. इनफॅक्ट बायका म्हणणार नाही मी, मुली आल्या आहेत. सो आपल्याकडे ॲडव्होकेट मिनलजी आहेत. मॅम, थँक्यू सो मच फॉर टेकिंग टाईम अँड कमिंग फॉर अस. आपल्याकडे भाविशाजी आहेत, पुण्याहून खास आले आहेत. थँक्यू सो मच. चांदनीजी थँक्यू सो मच फॉर मेकिंग टाईम फॉर अस. आज पुन्हा आपल्याबरोबर विभूतीजी आहेत, सपनाजी आहेत. थँक्यू ऑल फॉर मेकिंग द नेक्स्ट डे येट मोर सक्सेसफुल अँड रॉकिंग. I would request Advocate Meenal ji to please come on stage. Have a big round of applause for Meenal ji. So मी मीनल मॅमच्या बद्दल सांगायच्या ऐवजी मी एकच वाक्य सांगेन की आज आपल्याकडे एकापेक्षा एक तगडे, एकापेक्षा एक पॉवरफुल असे पर्सोनाज आले आहेत की 100% काल जो फील आला ना, मला यांच्याशी बोलायचं आहे, मला भेटायचं आहे, तोच फील आज तुम्ही सगळे घेऊन जाणार आहात. सो मी इंट्रोड्यूस करण्यापेक्षा मीनल मॅम सांगतील
त्यांचे एक्सपर्टीज आणि ते काय आपल्याला मेसेज देतील. मीनल मॅम. गुड मॉर्निंग आणि थँक्यू आचल अवॉर्ड टीम आज इथे बोलवलं. 2 गोष्टी सगळ्यात पहिले, 3 गोष्टी सांगेल. महिला बॉर्न अँड ब्रॉट अप इन स्मॉल विलेज ॲट महाराष्ट्र अँड नवी मुंबई कर्मभूमी, या तिन्ही गोष्टीचा संगम झाला आहे. मी महाराष्ट्र शेगाव गजानन महाराज सगळ्यांना माहीत आहे, त्याच्या बाजूला खामगाव आहे. खामगावमध्ये बॉर्न अँड ब्रॉटअप झालं. लग्नानंतर नवी मुंबईला आली आणि LLB कंप्लीट केलं. ब्लेसिंग इन डिस्गाईज नवी मुंबई वॉज डेव्हलपिंग आणि आय ऑप्टेड प्रॉपर्टी कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिस. डेफिनेटली आज 35 वर्षाआधी द एरा वॉज डिफरंट, द कल्चर वॉज डिफरंट, बट आय गॉट, मी फॉर्च्युनेट आहे, मला घरचा सपोर्ट भेटला. कष्ट खूप करावे लागले. माझा लाईफचा जे 2-3 पॉईंट आहे तुम्हा सगळ्यांना सांगायचं की देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. आपण सगळे मल्टीटास्कर आहोत. आपण सगळे सकाळी 5-6 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत आपलं शेड्यूल नक्की असते आणि कीप वर्किंग. माझं एकच एजेंडा आहे, तुम्ही कुठलंही स्ट्रगल आलं तर अटकून बसू नका, हताश होऊन बसू नका. कीप वर्किंग, नेटवर्किंग करा. जो भेटेल त्यांना सांगा तुम्ही काय करतात. मतलब तुमचं सर्व्हिसेस आहे, तुमचं प्रोडक्ट आहे, तुमची एक्सपर्टीज आहे, त्याची स्वतःच मार्केटिंग करा. आणि आय एम टेलिंग यू की एक स्टार्टअपला तर आता मोदीजीसुद्धा खूप सपोर्ट करतात. गव्हर्मेंटच्या भरपूर स्कीम्स आहे, त्याचा तुम्ही उपयोग घ्या. दुसरी गोष्ट की सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प. यांनी माझ्यासाठी हे नाही केलं, त्याला सांगितलं त्यांनी नाही केलं, हे सगळं सोडून द्या. तुमचं काम तुम्हीच करा. डोंट थिंक इवन तुमचं लाईफ पार्टनर पण ते करतील. बघा यश किती लवकर येते. आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट. मी खूप इथे नवी मुंबईला आली तर आय जस्ट स्टार्टेड एक स्टायपंडपेक्षाही कमी अमाऊंटमध्ये आय जॉईन समबडी. विदिन 6 मंथ्स माझी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली आणि आज नवी मुंबईमध्ये कदाचितच कोणी असेल जे मला ओळखत नाही किंवा माझ्या ऑफिसला ओळखत नाही. सो इमानदारीने काम करा, कष्टाने काम करा, खूप मेहनत, आपले एथिक्स सोडू नका. बघा शॉर्ट टर्मने तुम्ही खूप लवकर यश पाल, पण तितक्याच लवकर तुम्ही खालती याल. तर डोंट फॉल इन शॉर्टकट्स. कीप डुईंग. तुम्ही जे करतात ना, बस एक निर्धार करा, स्वतःसाठीच गोल अचीव करा, गोल सेट करा की मला 15 दिवसात हे करायचं, 24 तासात हे करायचं आहे, 1 वर्षात हे करायचं आहे. अँड सी टू इट की त्याच्यापेक्षा कमी वेळात तुम्ही ते अचीव केलेलं आहे. मी भाविशाजी यांना खूप जास्त धन्यवाद करते की त्यांनी आज मला इथे बोलवलं. आणि जिथे पण महिला असतात माझं एकच ध्येय आहे, टू एम्पावर देम द दे डिझर्व, द दे वॉन्ट. सो कीप ग्रोईंग, कीप वर्किंग. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द अवॉर्डीज. आणि अवॉर्ड म्हटलं रेकग्निशन, मोटिवेशन हे खूप गरजेचं आहे. एक कुठलंही कार्य केलं आणि एक आपल्याला कोणी फोनवर सुद्धा सांगितलं की तू हे खूप छान केलं तर आपल्याला आवडते. तर आज हे 2,500 एंट्रीजमध्ये तुम्ही 50 अथवा 30 जण सिलेक्ट झाला आहे, तर स्वतःवर प्राऊड फील करा आणि पुढे की आम्ही याच्याहून पण चांगलं करू, याला सस्टेन करू, ही तुम्ही तुमच्यामध्ये अशी धैर्य करून ठेवा. थँक्यू वन्स अगेन. आणि दुसरी गोष्ट, तिसरा आणखी माझा एक फंड आहे, कामाला करायचं असते, कामाला गायचं नसते. हे करायचं, हे करायचं, हे करायचं नाही. जस्ट डू द वर्क, जस्ट डू द वर्क, इट विल बी डन. So keep growing. Wish you all the best in your all the future endeavors. And thank you Achal Awardees. Keep growing. तुम्ही इतकं छान विचारलं आहे ऑल एंटरप्रिनर्ससाठी आणि महिलांसाठी. आपल्याला नेहमी गर्व असतो की इतकं छान ते ग्रो करत आहेत. माझी सेक्टर 17मध्ये ॲडव्होकेट मिनल खोना, वाशी सेक्टर 17ला प्रॅक्टिस आहे, ऑफिस आहे. मी प्रॉपर्टी कन्व्हिन्सिंगचं काम करते, पण माझा जो लाईफ मोटो आहे तो आहे लर्न, अर्न अँड रिटर्न. तुम्ही शिका, तुम्ही कमवा आणि तुम्ही सोसायटीला रिटर्न करा. याचप्रमाणे जे लेडीज, महिलांचे विमेन्स राईट आहे, विल्स आहे, इस्टेट प्लॅनिंग आहे, इनहेरिटन्स राईट्स आहे, त्याच्यावर मी पॅन इंडिया सेमिनार्स घेते, वेबिनार्स घेते टू एज्युकेट अवर विमेन. थँक्यू सो मच. खरंच जोरात टाळ्या होऊन जाऊ देत, कारण वन स्टॉप सोल्युशन.
So now we will start with the most awaited event. I would request Bhavish ji to have a seat क्योंकि आपकी स्पेशल बुलावा आएगा स्पेशल आपका. ओके सो सुरू करायचं का? ओके सो लेट अस स्टार्ट विथ द डे. द फर्स्ट विनर ऑफ Aanchal Awards Season 4 2026 is Madhura Bhatt. Madhura Bhatt. माझं नाव मधुरा भट, प्राऊड ओनर ऑफ LK एंटरप्राइजेस. मी ट्रॉफीज, मोमेंटोज, बॅचेस, दुकानाचे बोर्ड्स हे सगळं बनवते, मेडल्स, आणि तेही कस्टमाइज. आपल्याला हवं आपल्या मनातलं, आपल्या कल्पनेनुसार हवे ते अवॉर्ड्स, आणि आपलं लोकांना कौतुक करायचं आहे ते आपल्याला हवं तसं वस्तू देऊन, आपल्याला हवी तशी ट्रॉफी देऊन. सो माझी USP आहे, मी कस्टमाइज ट्रॉफीज बनवते तुम्हाला हव्या त्या मटेरियलमध्ये. माझं शॉप वाघा इस्टेटला आहे, जय भवानी नगरला, ठाण्याला. सो नक्की तिथे विजिट करा. आणि आता मी नवीन आर्टिफॅक्ट्स पण बनवायला सुरुवात केली आहे. सो नक्की विजिट करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच मधुरा. So the next winner for Aanchal Awards Season 4 is Madhvi Pote. Madhvi Pote. Okay. Now again here. माधवीचा व्हिडिओ ऑन आहे. ओके सो लेट अस हिअर फ्रॉम माधवी ना. माधवी प्लीज. मी माधवी पोते. स्वामीज किचन म्हणून माझा फूड बिझनेस आहे. तर त्यामध्ये आम्ही केटरिंगच्या ऑर्डर्स घेतो. दिवाळी फराळ असतो माझ्याकडे, तो 12 महिने असतो. आणि आता सध्या रुखवतात वगैरे लागतो, त्यासाठी सुद्धा माझ्याकडे फराळच्या ऑर्डर्स चालू आहेत आत्ता. तर कोणाला लागत असेल तर आम्ही ते पूर्ण पॅकिंग करून पण रुखवत देतो. आणि माझी स्पेशालिटी आहे बुंदी लाडू, करंजी वगैरे. तर ते एकदा जर कस्टमरने घेतले तर ते कंटिन्यू माझ्याकडेच घेतात, दुसरीकडे जात नाहीत त्या पदार्थांसाठी. आणि माझ्या कस्टमरनेच माझी टॅगलाईन केलेली आहे की पोट भरतं पण मन भरत नाही. त्याच्यामुळे कस्टमर जेव्हा मला फोन करताना ऑर्डर्ससाठी तेव्हा म्हणतात की माधवी तुमच्याकडेच आता आहे की आमचं काय आयटम बनवायचं आहे ते तुम्ही सजेस्ट करा. आणि मला असं वाटतं की आपले महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत हे सगळीकडे जास्त फेमस झाले पाहिजेत. आणि बाकीचे पण कस्टमर आहेत ते माझ्याकडे जास्त करून महाराष्ट्रीयन पदार्थासाठीच इन्क्वायरी करतात. थँक्यू सो मच माधवी. त्यामुळे खाद्यपदार्थ आणि टॅगलाईन ऐकल्यावर 100% माधवीचा नंबर सगळे घेणार आहेत, मला खात्री आहे त्याची. माधवी इज फ्रॉम पुणे. ओके सो पण डिस्टन्स डझंट मॅटर. आता सगळ्याच गोष्टी सगळ्या शहरांमध्ये जातात, त्यामुळे येस फक्त एक कॉल आणि ऑर्डरची देरी असते आपल्याला. स्वामीज फूड्स नावाने माझा केटरिंगचा बिझनेस आहे. So the next awardee for the day is Dakshita Wagh,
दक्षता आलेत? ओके. सो द नेक्स्ट विनर इज माधवी तटकरे फ्रॉम ठाणे. अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली पसरली आली, रत्नप्रभात नुलाली. नमस्कार, मी माधवी राजेश तटकरे, फाउंडर ऑफ माधवी इंटिरियर्स अँड असोसिएट्स. माझी इंटिरियर फर्म आहे. 2 वर्षापूर्वी मी ही कंपनी स्टार्ट केली आणि या 2 वर्षात आम्ही सक्सेसफुली प्रोजेक्ट हँडओव्हर केलेले आहेत आणि आमचे हॅपी क्लायंट्स आहेत आणि आता ऑनगोईंग प्रोजेक्ट्सही आमचे चालू आहेत. आणि आमची USP ही आहे की आम्ही लोकांना बजेट फ्रेंडली इंटिरियर करून देतो आणि त्याचसोबत 3D डिझाईन्सही आम्ही कॉम्प्लिमेंटरी देतो. आणि इंटिरियर म्हणजे फक्त डेकोरेशन नाही आहे, तर त्याच्यामध्ये स्पेस प्लॅनिंग आलं, त्याच्यामध्ये फंक्शनॅलिटी आली, तर या सगळ्या गोष्टींची काळजी आम्ही घेतो. मग जर तुम्ही पण तुमचं घर नवीन घेतलं असेल आणि तुम्हालाही तुमच्या बजेटमध्ये इंटिरियर करून हवं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट अस, माधवी इंटिरियर अँड असोसिएट्स. थँक्यू. सगळ्या अवॉर्डचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण स्क्रीनवर दिलेले आहेत. फटाफट फोटोज काढून स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रिया असं वापस वो वीडियो लगा दो एंड का. माधवी तटकरे का एंड का लगा दो उसमें. माधवी इंटिरियर अँड असोसिएट्स. थँक्यू. काळजी आम्ही घेतो. मग जर तुम्ही पण तुमचं घर नवीन घेतलं असेल आणि तुम्हालाही तुमच्या बजेटमध्ये इंटिरियर करून हवं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट अस, माधवी इंटिरियर अँड असोसिएट्स. थँक्यू. Okay. Now, thank you, Madhvi. You can move for the bites. Okay. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हा अवॉर्ड जो काय भेटला आहे मला त्याचं क्रेडिट सगळं माझ्या नवऱ्याला जातं, कारण त्यांनी खूप मेहनत घेतली आहे मी जे इथे आहे त्याच्यासाठी. माझ्याबरोबर साईट व्हिजिट्स, रात्री कोटेशन्स बनवणं, सो त्यांच्या सपोर्टशिवाय हा अवॉर्ड मला पॉसिबल नव्हता. सो हे माझे मिस्टर, त्यांच्यामुळेच आज हे पॉसिबल झालं आहे. थँक्यू सो मच. Now, the next step, winner झाले. Title winner of Aanchal Awards Season 4 2026 Brand Queen. फर्स्ट ब्रँड क्वीन यावर्षी या सीझनसाठी आहेत उमादेवी देशमुख आणि या आल्यात लातूरहून. जोरात टाळ्या होऊन जाऊ देत. अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली पसरली आली, रत्नप्रभात नुलाली. टाळ्या थांबल्याच नाही पाहिजे दादा, अजिबात. नमस्कार, माझं नाव सौ उमादेवी श्रीनिवास देशमुख आहे. मी गजानन फूड, अन्नपूर्णा लोणचे व मसाले या आमच्या ब्रँडची संचालिका आहे. आमचा व्यवसाय 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळात सुरू झाला आणि तेव्हापासून आम्ही गुणवत्ता आणि विश्वास कायम ठेवलेला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात शुद्ध आणि नैसर्गिक अन्न मिळणं कठीण झालं आहे, म्हणून आम्ही हा व्यवसाय सुरू केला. आमचे सर्व मसाले घरगुती पद्धतीने पारंपरिक रेसिपीनुसार तयार केले जातात, ज्यामध्ये कोणतंही केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह नसतात. सर्व साहित्य थेट शेतकऱ्याकडून घेतो, त्यामुळे शुद्धतेची पूर्ण खात्री देतो. घरगुती चवीसाठी एकदा आमचे मसाले नक्की ट्राय करा. लातूर, महाराष्ट्र. धन्यवाद. आता ह्यांचं खरंच एक गोष्ट सांगायची जे माझ्या मुलांना पण आवडलं काल, की मम्मा त्या ज्या होत्या ना उमा मॅम, त्यांचं UK पर्यंत गेलेलं आहे. सो भारी येते, सही येते. सो त्यांचं वाक्य बरं का उमाताई कालचे, म्हणजे माझा मुलगा आणि त्याचा मित्र आला होता. सो त्यांनी हे सांगितलं की खरंच इतकं सिम्प्लिसिटी आहे
एक्झॅक्टली, आवर वर्क शुड स्पीक लाऊडर दॅन एनिथिंग, हो का नाही? ओके, येस प्लीज. आत्ताच्या जगामध्ये हे जे चाललं आहे सर्व सोशल मीडिया वगैरे, तर मी पण एज्युकेटेड आहे, पण आमच्या काळात एवढं नव्हतं कॉम्प्युटरला महत्त्व किंवा ऑनलाईनला वगैरे असं काही हेच नव्हतं. तर माझं जे हे सर्व श्रेय आहे ते माझ्या मुलीला आहे. माझी मुलगी सर्व व्हिडिओ वगैरे कसे बनवायचे किंवा काय एडिट करायचं, कसं टाकायचं, हे सर्व मला तिनं शिकवलं. तर 1 मिनटं तिला मी बोलवते. ये रेवती. आणि फॅमिलीचा पण पूर्ण सपोर्ट आहे. माझे आज 5 बिझनेस आहेत. मी 2010 पासून बिझनेस वुमन आहे. तर माझा हा सर्वात छोटा बिझनेस आहे. पूर्ण 15, 16, 20 वर्षाचे बिझनेस. हा माझा छोटा बिझनेस आहे. तर UK पासून स्टार्ट झालं आहे माझं. माउथ पब्लिसिटीमुळं गेलेलं आहे, पण मला लिगली पाठवायचं आहे UKला. तर मी हे 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहे. Okay, so now the next title winner for Brand Queen is Mansi Wadekar from Amuva Design Studio. अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली. मानसी जा परत मागे. येस, स्टार्ट. अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली पसरली लाली, रक्तप्रभात नुलाली. मानसी ॲक्च्युली आज अप्सराच दिसती आहे. सो खरंच ह्या अप्सराला आपण स्टेजवर बोलण्याची संधी देऊयात. बघूयात खाली आल्यावर तिला काय आपल्याला मेसेज द्यायचा आहे. Good morning, Mansi, the founder of Amuva Design Studio from the age of 18. 18 पासून मी स्टार्ट केलं होतं. आत्ता 22 एज आहे माझं आणि आत्ता कुठे मी एका स्टेजला आलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय माझा एक खास मित्र आहे त्याला जातं. आणि त्यानंतर आज माझी फॅमिली माझ्याबरोबर उभी आहे. याच्यामध्ये खूप चढ उतार आलेत, अक्षरशः खूप. आणि आज इथे मला बोलण्याची संधी फक्त समृद्धी मॅम बोलले. ॲक्च्युली मी त्यांच्याबरोबर डिसेंबरपासून कनेक्ट होती, पण मी 3 महिन्याचा, 2 महिन्याचा, 4 महिन्याचा वेळ घेत घेत आज एप्रिलमध्ये त्यांच्याशी फायनली कनेक्ट झाले. थँक्यू समृद्धी मॅम. हाच सपोर्ट आमच्यासाठी एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना खरंच याचा आनंद होतो इथे सगळे आल्यावर. So the next title winner for the day, Brand Queen, is Prachi Bhoir. अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली पसरली लाली, रक्तप्रभात नुलाली. ओके, सो प्राची काय सांगाल? खरं तर मला खूप मोठा सरप्राईज आहे, बट थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली मी खूप ओव्हरवेल्म्ड आहे आत्ता. थँक्यू समृद्धी. इनफॅक्ट समृद्धीने खूप चांगला फॉलोअप केला आणि आय रिअली अप्रिशिएट हर फॉर ऑल हर कम्युनिकेशन आणि फॉलोअप. आणि खूप खूप छान वाटलं समृद्धी. सो नमस्कार, मी प्राची भोयर, ओनर ऑफ क्लिझो एक्सप्रेस लॉन्ड्री. सो आमचा ब्रँड आहे ठाण्यामध्ये
आणि या सर्व यशाचं श्रेय जे 5 वर्षामध्ये आमच्या ब्रँडनी आत्तापर्यंत कमावलं आहे, सो त्याचं पूर्ण क्रेडिट मी माझ्या क्लिझो टीमला देते. सो बेसिकली ही एम्प्लॉई ड्रिव्हन कंपनी आहे. मी अँड माय हजबंड वी बोथ रन दिस ब्रँड. आणि आत्ता आमच्या क्लिझो टीममुळेच आम्ही आत्ता बाहेर पडून ऑटो पायलट मोडवरती मॅनेज करतो आहे. आम्ही आता फ्रँचायझी देतो आहे. हे सगळं आमच्या क्लिझो टीममुळे शक्य झालं आहे. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, इट्स ऑल अबाउट फॅमिली. सो आमचे दोन्ही आई बाबा खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप हेल्पफुल आहेत. समटाईम्स वी आर नॉट ॲट होम ओनली, बट दे आर ऑलवेज देअर टू सपोर्ट. माझ्या मुलीची काळजी घेतात आणि इट इज एव्हरीबडी सपोर्ट दॅट ॲक्च्युली कॉन्ट्रीब्यूट इन द सक्सेस ऑफ द ब्रँड. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन. मला सगळ्यांना भेटून खूप शिकायला मिळालं. खूप इन्स्पिरेशनल काही वुमन ऑन्टरप्रेनर्स आहेत ज्यांच्याकडे बघून, ज्यांची जर्नी ऐकून असं शिकायला मिळतं की अरे आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे, खूप शिकायचं आहे. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. I thank Minal ma'am. Please have a seat. Thank you so much for being with us on the stage. Now we will have our guest. I request Bhavisha ji to please come on stage. She is our associate partner. Thank you so much. आज जितनी भी लेडीज़ है, जितने भी है, irrespective of the age, we all deserve special entry. We all deserve. I request Vijay sir to please come on stage. Okay, so Vijay sir is my husband. जसे तुमचे सगळे बॅकबोन्स आहेत ना, he is my backbone. भरपूर सारे प्रश्न, भरपूर सारा सपोर्ट, भरपूर सारे वाद, बट वी आर हियर टू मेक समथिंग व्हेरी प्रोडक्टिव्ह फॉर ईच अँड एव्हरी वन. त्यामुळे खरंच जसं इथे सगळेजण म्हणतात ना, नवऱ्याचा सपोर्ट आहे, खरंच खूप सपोर्ट असतो. अँड ही हँडल्स द ऑपरेशन्स अँड फायनान्स डिपार्टमेंट. सो आय वुड रिक्वेस्ट विजय सर टू प्लीज फेलिसिटेट भाविशाजी. The next awardee here for the day is title winner, brand queen, Anuja. Picture this, a student scored 95%, chooses the safe stream, follow the perfect path and still end up asking, is this really what I meant to do? Sounds familiar? Because today's success is no longer about doing everything right. It's about doing what's right for you. Hi, I'm Anuja Marwa, career strategist and the founder of Ascend Career Compass, coaching students from 13 to 25 years of age group and early professional up to 30 years. Through a unique blend of self-discovery, AI readiness and global career alignment, I help them move from confusion to clarity, from pressure to purpose, and from just choosing career to actually designing them. After 25 years into tech profession and 7 years of coaching, I have helped thousands of young minds discover what truly fits them. Whether it's a stream selection, college readiness, study abroad, or building a strong personal brand, my approach ensures they don't just follow trend, they create their own path. Because I don't guide careers, I future-proof them.
Thank you. I'm Anuja Marva, building the future careers that feels like you. Okay, so now the next title winner for the year, Brand Queen, is. I just want to say thank you to Samriddhi, Vibhuti, and my friends there who helped me, support me, come to this event. I was not aware about this. I think on the business forum, I just started coming through, and this award is a surprise, and I really loved it. Thank you so much for this forum. Thank you. Thank you so much. So, the next title winner, Brand Queen, is Saili. Okay, now let's hear from Saili what she is into and what message she wants to give to us. सो फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग एव्हरीवन. ओके, जिथे जेवढ्या पण लेडीज आल्या आहेत खूप छान दिसत आहेत. सो सगळ्यात पहिला हा एक प्रश्न होता, आज साडी डे आपला डिसाईड झाला होता का? सो असा एक क्वेश्चन आलेला. सो बाय प्रोफेशन आय एम ॲन अ इमेज कन्सल्टंट, आणि इमेज कन्सल्टंट मेन वर्क करतात तुमचा अपियरन्स, त्यानंतर तुमचं बॉडी लँग्वेज कसं पाहिजे. सो मी ओव्हरऑल तुमचा इनर आणि आउटर लुक कसा पाहिजे यावरती वर्क करते. So I think that's it about me. So thank you. Thank you so much, Saili. Okay, now the winner for the day is next Geet Sania Kulkarni. So Geet Sania is from Pune. आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात की काय एक्सपर्टीज आहेत त्यांचे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. गीत सानिया कुलकर्णी पण पुणे. मी फॅशन डिझायनर आहे. माझं ब्रँड नेम आहे टँजल क्रिएशन, जे माझे सरनेम आणि टाटांना जो मी फॉलो करते त्यांच्यावरून मी ते ठेवलेलं आहे. माझं असं पॉलिसी आहे की ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट अँड ॲज पर कस्टमर बजेटनुसार मी त्यांना त्यांच्या सेलिब्रिटीज लुक करून देते, आणि नॅशनल इंटरनॅशनल कस्टमर्स आहेत आपले. आणि त्या व्यतिरिक्त पूर्ण जे आपलं ओल्ड एजसाठी जे काही लागतं गोष्टी, की ते लोक बाहेर जाऊ शकत नाहीत, त्यांना मुवमेंट्स नसतात, तर अशा लोकांसाठी मी स्पेशल सर्विस देते, त्यांना होम विजिट देते, आणि माझी पूर्ण टीम त्याच्यासाठी काम करते. थँक्यू. I would like to welcome our chief guest, Archana ji is here. So लवकरच आपण अर्चना जींकडून त्यांना स्टेजवर बोलवून त्यांच्याकडून आपण बरंच काय ऐकायचं आहेत. सो आय वेलकम ऑन बिहाफ ऑफ ऑल ऑफ अस अर्चना जी. सो मी नाही जास्त काही बोलणार आहे त्यांच्याबद्दल. सो आज अर्चना मॅम त्यांना आपण ओळखतो, पण फक्त एकच बाजू, त्या उद्योजिका आहेत हेही आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. सो ओव्हर टू यू मॅम. नमस्कार, खूप खूप शुभेच्छा. इथे ज्यांना अवॉर्ड मिळाला आहे त्यांनाही माझ्याकडनं अभिनंदन. ज्यांना अवॉर्ड नाही मिळाला आहे किंवा ज्यांचं कौतुक होतं आहे त्यांचंही खूप कौतुक. आणि मला असं वाटतं की स्त्रियांसाठी असे होणारे अवॉर्ड्स खूप महत्त्वाचे असतात, कारण एखादी महिला फक्त गृहिणी नसून ती आपल्या उद्योग क्षेत्रात असू दे, आई म्हणून असू दे, बहीण म्हणून असू दे,
प्रत्येक रोलमध्ये ती एकदम फिट असते. आणि मला वाटतं हे एफर्ट्स फक्त एक स्त्रीच करू शकते आणि ह्या स्त्रियांचा सत्कार तुम्ही करताय, त्यामुळे तुमचं खूप खूप कौतुक. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्ही अवॉर्ड करताय, आज खूप महिला इथे आहेत. पहिलं तर पाऊल पुढे टाकण्यासाठी आपण सक्षम असायला पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. पाऊल पुढे टाकण्यासाठी आपलं मन घट्ट असलं पाहिजे आणि आपलं ध्येय असलं पाहिजे की मला ही गोष्ट करायची आहे. कारण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला खरंच माहीत नव्हतं की मी काय करेन, मला कुठे जायचं आहे. कारण माझी गरज होती अभिनय करणं किंवा मला नाटकात काम करायचं आहे किंवा मला फिल्म्समध्ये काम करायचं आहे. कारण माझ्या कुटुंबाची गरज होती. मी मोठी होती, माझे वडील खूप लहानपणी गेले, पण पाऊल पुढे टाकलं आणि ध्येय होतं की मला काहीतरी करायचं आहे. मला काय करायचं आहे हे मला 10वीत असताना कळलं. म्हणजे माझा प्रवास नीलकांती पाटेकर, नाना पाटेकर यांच्या एक कहाणी सिरियलमधनं सुरू झालं. ते भरत जाधव आणि माझं चालू नवरा बोळी बायको, म्हणजे जवळपास मी 25 मराठी सिनेमा, एक 10,000 मराठी नाटकं, त्यानंतर दामिनी, स्वामिनी, बंदिनी, म्हणजे जेव्हा चॅनल लावायचे तेव्हा प्रत्येक सिरियल माझी असायची त्यावेळेला. म्हणजे तुम्हाला आठवत असेल जर तुम्ही माझ्या वयाच्या आसपास कुठे असाल तर. त्यानंतर माझं प्रोडक्शन हाऊस, त्यानंतर माझं एक अवॉर्ड असतं अर्चना नेवरेकर फाउंडेशन, 15 वर्ष मराठी चित्रपट सृष्टीसाठी ते एक नाटकात कलाकारांचा सन्मान सत्कार तिथे होतो. पण मला एकच गोष्ट सांगायची की आपल्या मनात जे वाटतं ते करा, पुढे जा, मार्ग आपल्याला मिळतोच. असं होत नाही की आपण पुढे जातो आणि आपल्याला काय मिळत नाही, असं कधीच नाही होत. फक्त हरू नका, थांबू नका. माझा नवरा काय म्हणतो आहे, माझा मुलगा शाळेत नाही, ते सगळ्या गोष्टी मी पण सांभाळते. आणि ऑल द बेस्ट. तुम्ही आज मला बोलायला चान्स दिला, कारण इतक्या महिला इथे बसल्या, तर मला असं वाटतं एक अनुभव आपण सांगितलेला नक्कीच बरा. थँक्यू सो मच मॅम. ॲक्च्युली खरंच जेव्हा अनुभवातून आपण काही शेअर करतो, एक एक शब्द आणि एक एक वाक्य इतकं आपल्याला क्लिक आणि किक देणारे दोन्ही असतात. सो थँक्यू सो मच मॅम. Okay, so we would proceed to our next awardees. Now we have winner for Achal Award Season 4 2026, Rupali Bhatia, आणि त्या आल्यात औरंगाबादहून. अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली पसरली लाली. सो आपण आता रुपालीजींकडूनच ऐकूयात त्यांना काय सांगायचं आहे. नमस्कार, माझं नाव आहे रुपाली अमोल बाटिया. माझ्या फर्मचं नाव आहे जिनेश कुकिंग अँड बेकिंग क्लासेस. आपले क्लासेस हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. या कोर्सेसमध्ये आपण 1 दिवसापासून तर अगदी 2 महिने, 3 महिने, 6 महिने आणि वर्षभरापर्यंतचे कोर्सेस देतो. डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस, ते पण सर्टिफाईड कोर्सेस. कुकिंग आणि बेकिंगमध्ये जे काही आपण शिकवतो त्याच्यात अगदी स्क्रॅचपासून तर सगळ्या कॉन्टिनेंटल फूडपर्यंत आपण घेतो, तेही फक्त प्युअर व्हेजमध्ये. आणि प्राऊडली मी याच्यात सांगू इच्छिते की याच्यात आपण 45,000हून अधिक स्टुडंट्सला आत्तापर्यंत आपण ट्रेन केलेले आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं प्लॅटफॉर्मवर आपले क्लासेस होतात आणि पूर्ण जगभरातून याच्यात आपल्याकडं विद्यार्थी आहे. आणि अजून एक गोष्ट यात सांगावीशी वाटते की आत्तापर्यंत 5,000हून अधिक माझ्या स्टुडंट्सनी याच्यात बिझनेस सुरू केलेला आहे, स्वतःचं काहीतरी इंडस्ट्री लेवलपर्यंत सुरू केलेलं आहे किंवा ते स्वतःचे क्लासेस आणि ऑर्डर्स घेतात. याच्यासोबतच जेपी केक्स आणि कुकीजचा एक वेगळा माझा ब्रँड आहे, जेपी केक्स आणि क्रम्बल कुकीज ऑफिशियल. आणि सोबतच एक छोटंसं क्लाउड किचनसुद्धा मी रन करते, त्याचं नाव आहे फ्रेश इन बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच. मी हिंदीत बोलले तर चालेल का? म्हणजे मला मराठी खूप छान येते असं काही नाही आहे, पण मी ओवरऑल हिंदी याच्यासाठी की जसं मला ह्या अवॉर्डबद्दल माहिती नव्हतं तसं बाकी सगळ्यांना माहिती असावं. मैं ऑनेस्टली कहना चाहूँगी कि आचल अवार्ड के बारे में मुझे कुछ भी नहीं पता था और इसको मुझे नॉमिनेट किया मेरी ही एक स्टूडेंट ने, जो आई थिंक लास्ट सीज़न में आई थी लातूर से, प्रीतम जाधव. एंड मेन चीज़ मेरे लिए मतलब बहुत ज़्यादा प्राउड मोमेंट ये था
कि वो स्टूडेंट को आज तक मैं कभी भी मिली नहीं हूँ, बिकॉज वो मेरी ऑनलाइन स्टूडेंट है। मतलब लॉकडाउन में उसने मेरे से कुछ कोर्सेज करके एंड उसने उसका बिज़नेस सेट किया। आज उसका बहुत बड़ा बिज़नेस है जिसमें लास्ट सीज़न 3 में उसको अवार्ड भी मिल चुका है यहाँ पर। तो उसने मुझे नॉमिनेट किया ये चीज़ के लिए, फिर मुझे पता चला एंड रियली थैंक यू समृद्धि। उसके साथ साथ मैं स्पेशली प्रिया को भी थैंक यू कहना चाहूँगी, बिकॉज हम सब ने शायद उसको बहुत परेशान किया होगा। आई डोंट नो वो कहाँ पर है अभी, बट थैंक यू सो मच। एंड समृद्धि को भी थैंक यू सो मच फॉर दिस अवार्ड। मेरे कुकिंग एंड बेकिंग क्लासेस है, ऑल ओवर वर्ल्ड में हमारे क्लासेस चलते हैं बिकॉज ऑफ ऑनलाइन, बट ऑफलाइन भी हम लोग लेते हैं। यूएसपी पॉइंट यही है कि मैं सिर्फ प्योर वेजिटेरियन में ऑल कोर्सेज लेती हूँ, 200+ कोर्सेज है। थैंक यू सो मच। I take one more moment to welcome our chief guest, अनुजा जी। श्योरली अनुजा जी को मैं 1 सेकेंड के लिए स्टेज पे बुलाना चाहती हूँ ताकि हम भी देखें कि यहाँ पे इतने सारे अप्सरा आ रहे हैं आज कि बस क्या बात है। अनुजा जी, आई जस्ट रिक्वेस्ट यू टू कम ऑन स्टेज फॉर फ्यू मिनट्स। सो अनुजाजींकडून आपण त्यांचं ऐकणार आहोत आणि हो, त्यांच्याही हस्ते आपण आज पुरस्कार घेणार आहोत, कारण त्या पुरस्काराबरोबर फक्त तो मोमेंट नाही आहे, इतक्या स्ट्रॉंग म्हणजे ना की इतके भारी पर्सोनाजचे आपल्याबरोबर वाइब्स त्या अवॉर्ड्स बरोबर जाणार आहेत। सो अनुजा जी, आपके बारे में। वेरी गुड मॉर्निंग। मैं तो शायद इतनी अच्छी मराठी नहीं बोल पाऊँगी, पर ज़रूर हिंदी में बोलूँगी। जो अर्चना जी ने बताया, आई थिंक उन्होंने सब कवर कर लिया है कि आज हम सेलिब्रेट कर रहे हैं आंचल अवार्ड्स फॉर विमेन हु आर विजनरीज, जिन्होंने सीलिंग ब्रेक करके दे हैव गॉन अगेंस्ट द नॉर्म्स ऑफ द सोसाइटी और कुछ करने की कोशिश की है, और तभी जाके वो अपना नाम कमा पाती है। और ऐसी लेडीज़ जो ये सब आगे जाके करती है, वो आगे वाली जनरेशन के लिए एक एग्जाम्पल बन जाती है कि हम अगर थोड़ी हिम्मत कर ले तो क्या कुछ नहीं कर सकती अपनी फील्ड्स में। सो मेरी भी कहानी कुछ वैसी ही थी। मेरे 2 रास्ते थे, या तो मैं घर बैठी रहूं या तो हिम्मत करके बाहर निकलूं। और पैजेंट इंडस्ट्री या जैसे फिल्म इंडस्ट्री एक वुमेन के लिए, स्पेशली गुजराती जैन कम्युनिटी के लिए एक टैबू है कि पैजेंट इंडस्ट्री में कोई औरत नहीं जा सकती है, पर हम सभी औरतें ग्रेसफुली घर संभालते हुए सभी चीज़ कर सकती है, ये मैंने भी मन में ठान ली थी। सो सबके अगेंस्ट जाके जब मैंने ये करेज का एक स्टेप लिया, तो जैसे कहते हैं कि कॉन्फिडेंस तो आप जैसे जैसे काम करते जाते हो वैसे अपने को कॉन्फिडेंस आती जाती है, बट एक करेज ऐसी चीज़ है ना जो हमें खुद को अपने अंदर से लानी होती है, चाहे हमें कोई सपोर्ट करे या ना करे। यू हैव टू बी अ सेल्फ लवर, यू हैव टू मोटिवेट योर सेल्फ टू गेट आउट ऑफ योर कंफर्ट जोन, तभी जाके हम कुछ कर सकते हैं। और कॉन्ग्रेचुलेशंस टू आंचल अवार्ड्स। मैं बोलना चाहूँगी कि ये लोग इतनी अच्छी काम कर रहे हैं कि जो भी महिला आज उनको एक कॉन्फिडेंस भी मिलता है और उनको एक श्योरिटी मिलती है पूरी सोसाइटी के सामने ये अवार्ड के थ्रू कि हाँ, हम जो काम कर रहे हैं वो सही है। एंड यही चीज़ आई थिंक आप करते रहे और सबको मोटिवेट करते रहे, और जो विमेन अवार्ड ले जाती है उन्हें एक श्योरिटी आती है कि नहीं, जो हम काम कर रहे हैं वो तो सही है, पर आगे वाली जनरेशन के लिए बहुत ही ज़्यादा इंस्पायरिंग है और हम और ज़्यादा अच्छा करें। वो घर जाके रख नहीं देती है, उसे देख देख के उसे लगता है मुझे और अच्छा करना है। सो कॉन्ग्रेचुलेशंस एंड थैंक यू फॉर हैविंग मी हियर। थैंक यू सो मच। आई रिक्वेस्ट भाविशा जी टू प्लीज़ कम ऑन स्टेज। So next title winner for the year 2026 brand queen is Ridhima Bodke. ओके, सो रिधिमा काय सांगशील साजबद्दल?
थँक्यू समृद्धी मॅम. पहिलं तुम्हाला थँक्यू म्हणते. आज मला हा अवॉर्ड मिळाला, मला अतिशय म्हणजे खूप आनंद झाला आहे ॲज अ ब्रँड क्वीन म्हणून. माझा साच प्रत्येक सोनेरी क्षणांसाठी पनवेल इथे इमिटेशन ज्वेलरीचं खास करून मराठी पारंपरिक दागिन्यांचं शॉप आहे. तर मला पारंपरिक दागिन्यांसोबतच आपल्याकडे कुंदन, कॉपर, टेम्पल सर्व प्रकारच्या ज्वेलरी मिळतात. आणि मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असून गेले 15 वर्ष IT मध्ये काम करत आहे. पण एक स्वतःचं काय काहीतरी करायचं असा एक खूप इच्छा स्वप्न होतं. आणि गेल्या 3 वर्षात मी माझं शॉप सुरू केलं. आणि शॉपमध्ये म्हणजे मी इमिटेशनचा बिझनेस सुरू केला, पण कस्टमरच्या सपोर्टमुळे किंवा त्यांच्या मागणीमुळे मी एक प्रॉडक्ट वाढवत गेले. जसं की माझ्याकडे आता किड्स पैठणी ड्रेसेस, जेंट्ससाठी पैठणी जॅकेट्स, पैठणी टोपी, म्हणजे जे काही महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल आहे त्या सर्व वस्तू म्हणजे प्रॉडक्ट्स आपल्याकडे आहेत. आणि मेन म्हणजे मी स्वतः माझा व्यवसाय जसा वाढवत आहे तसंच माझ्याकडे जे काही मी प्रॉडक्ट्स घेते बरेचसे, म्हणजे इवन ज्वेलरीमध्ये पण, आणि हे जे काही फॅब्रिक म्हणजे प्रॉडक्ट सांगितले मी ते सगळे मी वेगवेगळ्या ज्या महिला घरून काम करतात त्यांच्याकडून बनवून घेते. तर त्यांनासुद्धा एक रोजगाराची संधी मिळते. आणि कस्टमरचा जो सपोर्ट आहे की नाही मॅडम तुम्ही हे द्या ते द्या, तर मी प्रत्येक इवन ज्वेलरीचे पण त्यांनी फोटो आणून दिले तर ते मी कस्टमाइज करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना ते बनवून देते. थँक्यू सो मच. आणि माझं शॉप पनवेलला आहे, तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शॉपिंगचा आनंद घेऊ शकता. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ॲक्च्युली आज खरंच तुझ्या डोळ्यांमध्ये तुझा आनंद खरंच दिसतो आहे. सर प्लीज स्टेजवर या. गेले 15 वर्ष मी जॉब करत आहे आणि आता सध्या पण माझा वर्क फ्रॉम होम 8 वर्षापासून चालू आहे. पण मी कधीही कोणती गोष्ट म्हटली की मला हे करायचं आहे तर मी म्हणजे 2 पावलं मागेच असायची. पण ते नाही तू कर कर, म्हणजे घर, जॉब आणि आता शॉप या सगळ्यावर जो काही सपोर्ट आहे तो माझ्या हजबंडचा आहे. तर थँक्यू सो मच. आज ॲक्च्युली ना खऱ्या अर्थात वुमन्स डे सेलिब्रेट होत आहे. का माहिती आहे, आपण आपला श्रेय आपल्या स्वतःला द्यायच्याऐवजी आपल्या सपोर्ट पिलर्सना देतो आहे. खरंच जोरदार मोठ्याने अगदी जोरदार टाळ्या होऊन जातात आपल्यासाठी. नेक्स्ट ब्रँड क्वीन फॉर द इयर इज पल्लवी, आर्किटेक्ट पल्लवी चतुर्भुज. नमस्कार, मी आर्किटेक्ट पल्लवी चतुर्भुज पाटील, ओनर फाउंडर ऑफ परम आर्किटेक्ट इंटिरियर्स आणि डायरेक्टर ऑफ परम ट्रेडिंग एंटरप्राइज. आर्किटेक्ट ते इम्पोर्ट एक्सपोर्ट एंटरप्रेनरचा प्रवास माझा गेल्या 2 वर्षापूर्वी सुरू झाला. इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय असा आहे की तुम्ही जर ट्रेडिंग करायला हातात घेतलं तर तो सिंगल प्रोडक्ट नाही, की जगभरातून येणाऱ्या मागणीवरून तुम्ही तुमचे प्रोडक्ट डिसाईड करू शकता. आम्ही आता सध्या मोरिंगा पावडर एक्सपोर्ट करतोय. ड्रमस्टिक आणि मोरिंगा पावडरवरती आमचं काम चालू आहे. ऍग्रिकल्चरल बॅकग्राऊंड असल्यामुळे आम्ही याचे मॅन्युफॅक्चरर पण आहोत. आणि 2026च्या एंडपर्यंत आम्ही डोमेस्टिक मार्केटमध्ये पण असणार आहोत. याशिवाय एक्सपोर्टमध्ये आम्ही टेक्सटाईलच्या व्हेरियस प्रोडक्ट्समध्ये काम करतोय. व्हाईट लिनन्स, हॉस्पिटल लिनन्स, कॉटन आणि नॉन वोवन आणि टेरी टॉवेल्स, बांबू टॉवेल्स. सो थँक्यू सो मच महाराष्ट्र गव्हर्नमेंट, आचल अवॉर्ड, समृद्धी मॅम, की तुम्ही एवढ्या सगळ्या महिला उद्योजकांना एवढं रेकग्नायझेशन देताय, एनकरेजमेंट देताय. आणि सोशल एक्नॉलेजमेंट खरंच आवश्यक आहे, खरंच आवश्यक आहे. थँक्यू सो मच. कोणत्याही यशामध्ये कदाचित आपण एकटे नसतो. आपण काम करतो हे ठीक आहे, पण आपण नक्कीच एकटे नसतो. माझी सासरची आणि माहेरची तगडी टीम माझ्या मागं होती. मी खूप सुदैवी आहे, वर्गातल्या मुलाशी लग्न केले
आणि माहेरचे आईवडील भाऊ भाऊजाई माझी मुलं म्हणजे डिलेवरीनंतर 17-20 दिवसाची बाळं घरात सोडून बिनधास्त कामाला गेली आहे तेव्हा मी इथपर्यंत पोहोचू शकली आहे. माझे भाऊ आहेत माझ्यासोबत आज माझे भाऊ आहेत माझ्यासोबत आज त्यांचे प्रतिनिधी म्हणून यांचं खूप मोठं श्रेय आहे माझ्या यशामध्ये. थँक्यू. ओके, सो नेक्स्ट टायटल विनर आज आपल्याकडे आहेत. ॲक्च्युली म्हणतो ना की झाशीची राणी, नवी मुंबईमध्ये त्यांनी ती त्यांची कीर्ती आणि मूर्ती बनवली आहे. सो सेल्फ मेड अगेन वन मोर एंटरप्रेन्योर हियर इज अनिता दिलीप केसारे. सो मी नक्कीच रिक्वेस्ट करीन अनिता ताईंना की एका वाक्यामध्ये मी जे बोलले ते का बोलले ते सांगा. नमस्कार, मी कामोठेमध्ये राहते. माझं नाव अनिता दिलीप केसरे. मी रिअल इस्टेटमध्ये बिझनेस करते. गेली 19 वर्ष झालं. प्रॉपर्टीमध्ये सगळ्या प्रकारचे जे काही ड्रीम्स असतात, तुम्ही बसलेल्यांचे पण प्रत्येकाचे ड्रीम्स आहेत आणि ते ड्रीम्स पूर्ण करायला मी माध्यम बनले मधली, बिल्डर आणि कस्टमरच्या मधली. त्यामुळे मग हा प्रवास हळूहळू करत करत 19 वर्षामध्ये एक सक्सेस वुमन झाले. मी माझं स्वतःचा ब्रँड बनवलं, साईनाथ रिअल इस्टेट एजन्सी म्हणून. मोठ्या प्रमाणात आज बिझनेस आहे माझा. आता मी ब्रोकरकडून बिल्डरकडे जाण्याचा प्रवास करते आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये आत्तापर्यंत सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठा जर सपोर्ट असेल तो माझ्या नवऱ्याचा. कारण थँक्यू, या फील्डमध्ये हा एकच असा फील्ड आहे ह्याच्यामध्ये जास्त करून पुरुषप्रधान फील्ड आहे, ज्याच्यामध्ये स्त्रिया खूप कमी प्रमाणात होत्या. आता भरपूर आहेत, पण मी जेव्हा सुरू केलं तेव्हा नाममात्र होत्या. आणि त्यावेळेला माझ्या नवऱ्याने मला पूर्णपणे फ्रीडम दिलं की तू बिंदास पुढे जा, काम कर, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. ते गव्हर्मेंट एम्प्लॉय आहेत, एअर इंडियामध्ये आहेत. मला आकाशात सुद्धा उडी मारायला ते सपोर्ट करतात, विमानाने देशोदेश फिरवतात. पण सपोर्ट हा सगळ्यात मोठा झाला तो बिझनेसमध्ये आणि त्यामुळे एवढी मोठी सक्सेस आज मी तुमच्यासमोर माझी मांडू शकले. थँक्यू. नेक्स्ट ब्रँड क्वीन आपण बोलूयात, डॉक्टर कीर्ती कुलकर्णी. नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती ऋषिकेश कुलकर्णी. मी नॅचरोपॅथी, योग आणि पंचगव्य डॉक्टर आहे. त्यासोबतच मी गर्भसंस्कार एक्सपर्ट आणि सर्टिफाईड फेस योगा एक्सपर्ट आहे. आता नॅचरोपॅथी आणि योगा याबद्दल तर खूप लोकांना माहिती आहे, परंतु पंचगव्य म्हणजे देशी गाईचं दूध, तूप, गोमूत्र, शेण यापासून आपण सर्दीपासून ते कॅन्सरपर्यंतची औषधं आपण स्वतः बनवतो. तसंच देशी गाईंना वाचवण्याचं काम त्यांच्या दुधापासून, गोमूत्रापासून, शेणापासून कशा पद्धतीने औषधी बनवता येऊ शकतात, उत्पादनं बनवता येऊन त्याचा व्यवसाय करता येऊ शकतो याचं गावागावात जाऊन आपण प्रशिक्षणसुद्धा देतो. एक इकोसिस्टीम त्यावर आपण तयार केलेली आहे. तसंच ज्यांना गर्भसंस्कार टीचर ट्रेनिंग, ज्यांना फेस योगा टीचर ट्रेनिंग आणि ज्यांना नॅचरोपॅथीमध्ये शिक्षण घेण्याची आवड आहे, योगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेण्याची आवड आहे, तर असे व्यवस्थित सर्टिफाईड शासनमान्य कोर्स आपल्याकडे आहेत. सो कुणाला इंटरेस्ट असल्यास त्यांनी नक्कीच मला संपर्क करावा. धन्यवाद. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच समृद्धी मॅम. ते म्हणतात ना, नशीब लागतं. एखाद्या स्टेजवर यायला, एखाद्या प्लॅटफॉर्मवर यायला खरंच नशीब लागतं. फ्रँकली स्पीकिंग, मी मॅडमशी 2 वर्ष झाले कनेक्टेड आहे. मनाकर्णिका अवॉर्ड मी 8 महिन्याचं बाळ असल्यामुळे येऊ शकले नाही. आणि हा जो अवॉर्ड मिळतो आहे ना,
ह्या कामाची दखल घेणारी ही व्यक्ती पहिली आहे. मी आत्तापर्यंत खूप ठिकाणी माझ्या कामाला नेलं, अर्थात त्या लोकांनी सन्मानित केलं, परंतु एवढी दखल कुणी घेतली नाही. फर्स्ट टाईम जेव्हा मॅडमचा माझा कॉल झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुमचं काम खूप युनिक आहे, आज देशी गाईंना वाचवण्याचं काम कुणी करत नाही आणि तुम्ही ते करताय, सो तुम्ही ह्यासाठी ट्राय करा. आणि आज माझं स्वतःचा वेगळा ब्रँड ऑफिशियली तयार होतो आहे आणि तो मी काल ह्या प्लॅटफॉर्मवर अनाऊन्स केला. आणि विभूती मॅम, तुम्ही मला काल क्वेश्चन विचारला होता की तू अनंताला कुठे बघतेस 1 वर्षानंतर. अर्थात मी त्यावेळेस उत्तर द्यायला होतं, पण माझं फर्स्ट प्रेझेंटेशन होतं त्यामुळे मी थोडी गडबडले होते. बट मला 1 वर्षानंतर लोकांनी माझ्याकडे फ्रँचायझी मागितल्या पाहिजे, ह्या लेवलला मी अनंताला बघते. आणि मनकर्णिकांनी मला न येतासुद्धा खूप दिलं, खरंच दिलं, हे मी खोटं नाही बोलत. आणि ते मी म्हणजे मी इथे मुलींना किंवा लेडीजला सांगते की तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मला कनेक्ट व्हा, आपोआप तुमची ग्रोथ होती आहे, आपोआप. कारण जेवढं झटतात ना त्या वर्षभर 6 महिने काय असतील ते आपल्यासाठी तळमळ करतात आणि आपल्याला ते मिळवून देतात. खरंच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच कीर्ती. नक्कीच जसं तुम्हाला म्हणतो ना की बूस्ट पाहिजे असतं, तुमचे प्रत्येक वाक्य माझ्यासाठी बूस्टिंग आहेत. सो हिअर वी प्रोसीड. लास्ट बट नॉट द लीस्ट, ब्रँड क्वीन ऑफ सीझन 4 आंचल अवॉर्ड 2026 इज सुजाता शेळके. सुजाता, एका वाक्यात तू काय सांगशील तुझ्याबद्दल, कारण बरेच जणी वाट बघतात आता पुढचे जायला. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू समृद्धी मॅम की तुम्ही जो आम्हाला हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला. स्त्रीचा गौरव आणि आम्ही जे कार्य करतो त्याचा सन्मान, त्यासाठी खूप खूप थँक्यू. मी सुजाता शेळके, वाशीमधून. माझं सलोन अँड अकॅडमी आहे. मी एस्थेटिक आणि कॉस्मेटॉलॉजी सेंटर पण चालवते, माझे क्लासेस आहेत. आणि मी 50च्या वर स्टुडंट आजपर्यंत घडवले आहेत आणि ते आज यशस्वी पण आहेत. माझ्याकडे ऑल हेअर स्किन सर्व ट्रीटमेंट मी देते. थँक्यू. थँक्यू सो मच सुजाता. अर्चनाजी, थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. थँक्यू व्हेरी मच. खरंच महत्त्वाचा टाईम तुम्ही आम्हाला दिलात. तुम्ही परत इथून जायच्या आधी 1 सेकंड आपण क्लिक घेऊयात. अनुजाजी प्लीज. भाविशाजी. Thank you so much Bhavisha ji and Archana ji for the click. I would request Anuja ji to please be with us for the next awardees जिन्हें होता है ना कि एक आपसे भी बूस्ट मिले. Okay, so let us move further. The winner of Archal Award Season 4 is Pratibha from Pune, Kids Paradise Play School. हॅलो, मी प्रतिभा प्रशांत बागडे. माझं क्वालिफिकेशन MSc MAd. मी किड्स पॅराडाईज प्ले स्कूलची प्राऊड ओनर आहे. माझं हे स्कूल मोशी येथे आहे. माझ्या स्कूलमध्ये 7 टीचर्स आणि 2 दीदी असा आमचा ओव्हरऑल स्टाफ आहे. यामध्ये मुलांचं डेव्हलपमेंट कसं होईल यासाठी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज स्कूलमध्ये घेत असतो. त्यामध्ये मुलांचे ब्रेन डेव्हलपमेंट कसं होईल, ओव्हरऑल हेल्थ डेव्हलपमेंट कसं होईल यासाठी आपण बऱ्याच ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये घेत असतो. सोबतच आपण डे केअर फॅसिलिटी पण प्रोव्हाइड करतो. तसेच इव्हिनिंगला ट्युशन्स क्लासेस पण आपण प्रोव्हाइड करत असतो. माझ्या स्कूलमध्ये मुलांसाठी सिंगिंग आणि डान्सिंग क्लासेस पण घेतले जातात. सिंगिंगमध्ये मुलांना कॉन्सन्ट्रेशन बिल्डअप होण्यासाठी मदत होते. सोबतच डान्सिंगमध्ये हेल्थ डेव्हलपमेंट होण्यासाठी पण त्यांना खूप हेल्प होत असते.
माझ्या स्कूलमध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी आपण घेत असतो. सोबतच पॅरेंट्स गेम, पॅरेंट्सचे जे पण काही ॲक्टिव्हिटीज असेल त्यासुद्धा आपण इन्वॉल्व करत असतो. ग्रँड पॅरेंट्स डे असेल, विमेन्स डे सेलिब्रेशन, स्पोर्ट्स डे सेलिब्रेशन, ॲन्युअल फंक्शन, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण थ्रू आउट द इयर घेतो. मी प्रतिभावान एज्युकेअर फाउंडेशन अँड NGOची डायरेक्टरसुद्धा आहे. त्यामध्ये आपण विविध महिला बचत गट स्थापन करून महिलांना कसा उद्योग निर्माण करता येईल यासाठी पण आपण काम करतो आहे. बऱ्याच ॲक्टिव्हिटी आपण फाउंडेशनच्या थ्रू पण सुरू केलेल्या आहेत. या फाउंडेशनला साधारण 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि त्या फाउंडेशनमधनं आणि NGOमधनं बऱ्याच ॲक्टिव्हिटी आपण सुरू करतो आहे. थँक्यू सो मच. सो अनुजा जी, मुझे ऐसा लग रहा है कि सब ड्रेन आउट हो रहे हैं, तो कैन वी हैव अ ब्रेक फॉर जस्ट 2 minutes? आई वुड रिक्वेस्ट यू टू हैव अ सीट. एक मस्त परफॉर्मेंस एंजॉय करते हैं ताकि आपके सारे मोबाइल फ़ोन्स वापस बैग में चले जाए. ओके, एंड देन वी विल रिज्यूम टू आवर अवार्ड्स. आई रिक्वेस्ट दीपा. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, जगदंबे आई जगदंबे, आशीचा अंकुर दे. आई जगदंबे, आई जगदंबे, तुझी छाया निरंतर दे. आई जगदंबे, महेश्वरी, आई जगदंबे, परमेश्वरी, आई जगदंबे, दुर्गेश्वरी, आई जगदंबे. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तू जीवाची वाट तू अंबे. धावा ऐकून भक्ताचा हाकेला धावू नये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. सो दीपाचं अजून एक परफॉर्मन्स नक्कीच असणार आहे. थँक्यू सो मच दीपा. नाव आय रिक्वेस्ट अनुजा मॅम टू प्लीज कम ऑन स्टेज. सो द नेक्स्ट विनर फॉर द डे इज पुष्पा. पुष्पा, तुम्हीच. माझं नाव पुष्पा आपणावे आणि माझ्या सलोनचं नाव आहे पुष्पा ब्लॉसम ब्युटी अकॅडमी. माझी स्किन, हेअर आणि मेकअप ह्या तिन्ही संदर्भात खूप चांगल्या प्रकारे माझं वर्क आहे. माझ्याकडे स्किनवर, हेअरवर पिलिंग प्रकार असतो आणि कोणाला चाळीचे प्रकार असतात, कोणाला हेअर डॅमेज किंवा हेअरमध्ये डीपली कोणाचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यावर आपण चांगल्या प्रकारे सोल्युशन करतो. आणि दुसरी गोष्ट एक आहे की आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारचे क्लासेस असतात आणि त्या क्लासेसमध्ये कसं लोकांना परवडणारे अशा या पद्धतीचे असतात की कोणाकडे आता काही जणी खूप गरीब आहेत, त्यांना अत्यंत ह्याचे पैसे देताच येत नाही, तर अशा लोकांनाही आपण खूप हेल्प करतो. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही क्लासेस करता तर लोकांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं त्याचं मार्गदर्शन दिलं जातं आणि मार्गदर्शन दिल्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहिल्याने त्यांना जॉबची हमी असते, जिथे चांगल्या प्रकारचे त्यांना पॅकेज सिस्टम दिला जाते. त्यांचे हेल्थचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर आपण डीपली स्टडी करतो. धन्यवाद.
proceeding further, the next winner for the day is Reshma from M Pillar. Reshma. माय नेम इज रेश्मा. माझं नाव रेश्मा आहे. माझ्या फर्मचं नाव एम्पिलर कॉर्पोरेशन आहे. माझ्या प्रोडक्टचं नाव AIQR आहे. AIQR जे पण बिझनेस ओनर्स असतात त्यांना त्यांच्या कस्टमरचा डेटा कलेक्शन करण्यासाठी, गुगलवरती रिव्ह्यूज वाढवण्यासाठी व जे पण कस्टमर्स असतात त्यांना व्हॉट्सअप थ्रू मेसेज पाठवण्यासाठी हेल्प आउट करतं. आम्ही मेटाचे पार्टनर्स आहोत. थँक्यू. So the next winner for the day is Vanita Mane. So Vanita आज बोईसरवरून आल्यात, राईट? ग्रेट. सो वनिता, थोडक्यात काय सांगाल? माझं नाव वनिता मने. थोडक्यात हे सांगेल, मी सकाळी 4 वाजल्यापासून प्रवास करते आणि आत्ता आली. माझं खानावळ आहे. मी कुकिंग पण करते आणि मी ब्युटिशियन पण आहे. तर मी मेस चालवते. शिवाय मी मोठे मोठे ऑर्गनाईज पण घेते. शिवाय मी आर्टिस्ट लोकांकडे कुकिंग करायला जाते. शिवाय त्यांना पण मी मेकअप आर्टिस्ट म्हणून असल्यामुळे मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते. मग स्वतःचा बिझनेस सगळं शेड्यूल केला मी आणि आता स्वतःचं सगळं ब्युटिशियन पण आणि कुकिंग पण. आता सध्या आली आहे कुकिंगच्या याने. थँक्यू. आपल्याकडे खरंच आज जितक्या जणी आहेत ना, त्या सगळ्यांनी वेळ काढून मॅनेज करून स्वतःसाठी जो वेळ दिला आहे त्याच्यासाठी अगदी भरपूर जोरात टाळ्या वाजवायला पाहिजेत. अगदी जोरात. द नेक्स्ट स्लॉट, जो नेक्स्ट कैटेगरी है विजनरी लीडर की. सो द नेक्स्ट विजनरी लीडर हियर इज द यंगेस्ट एंटरप्रेन्योर इन दिस रूम एंड शी इज फ्रॉम ओडिशा, पल्लवी रे फ्रॉम आयशा स्पेस. So, Pallavi, I won't give you much time, but yes, कुछ कहना है आपको और किसी के लिए कहना है, किसके लिए कहना है मुझे पता है. So please. मैं पल्लवी, आयशा स्पेसेस की फाउंडर. मैं लैंडस्केपिंग के ऊपर काम करती हूँ जनरली एंड इंटीरियर डिज़ाइनर एज वेल. आई एम फ्रॉम ओडिशा, श्री जगन्नाथ पुरी धाम. सो जय जगन्नाथ. And I would like to thank to my life partner Ankush. Thank you so much for being my biggest pillar, and also my family, my friends. Thank you समृद्धि मैम, मेरे को अच्छा अपॉर्चुनिटी देने के लिए और इधर लाने के लिए. थैंक यू. अच्छा, I don't know मुझे ये बात बतानी है या नहीं, पर जब से पल्लवी यहाँ पे आई है, पल्लवी तो एकदम रिलैक्स है. अंकुश जी सुबह से ब्लश कर रहे हैं, पता नहीं क्यों, बट जितनी वो तारीफ़ कर रही है ना, ये ब्लश करने की जगह पे अंकुश जी ब्लश कर रहे हैं. सो यू हैव मेड हिज डे. आई थैंक अनुजा मैम टू, मतलब इतना टाइम सच में निकाला, अवॉर्डीज़ को इंस्पायर किया. ये प्लेटफॉर्म सिर्फ अवॉर्डीज़ मोमेंटोज़ के लिए नहीं है. ये प्लेटफॉर्म इसीलिए हम लोगों ने तैयार किया कि यहाँ पे एक इंस्पिरेशन मूर्ति आनी चाहिए. यस, फॉल्स हम सब देखते हैं, बट वो एक पर्सोना देखते हैं बस, दैट्स इट. वी आर अगेन ऑन द टोज फॉर 365 days. So thank you so much for us. Thank you. You can have a seat, ma'am. Thank you so much. Now I would request
Advocate Aishwarya ji to please come on stage. So Aishwarya ji खूप मोठा रोल आपल्या सगळ्या ज्युरींनी प्ले केला आहे. नक्कीच आपण सगळ्यांना भेटणार आहोत आज. ऐश्वर्या जी आपल्या ज्युरीपैकी एक होत्या, जे लीगल डॉक्युमेंटेशन जो फार महत्त्वाचा टप्पा असतो आपल्या सगळ्यांसाठी. मॅम, एका वाक्यामध्ये तुमची ओळख आणि आज काय मेसेज देणार तुम्ही? Thank you so much, Samruddhi, for giving me this opportunity. And congratulations each and every woman entrepreneur. You have done a lot. खूप छान काम करतात तुम्ही. शून्यातनं निर्माण करून इथपर्यंत पोचणं ही सोपी गोष्ट नसते आणि त्याच्यासाठी आपल्याला रिकग्निशन मिळायला हा एक प्लॅटफॉर्म तुम्ही क्रिएट केला ही खूप मोठी गोष्ट आहे. सो आय एम ॲडव्होकेट ऐश्वर्या अंबिके, बेस्ड इन नवी मुंबई, वाशी इटसेल्फ. आय एम IP कन्सल्टंट अँड ट्रेडमार्क रजिस्टर्ड एजंट. तर आपल्या ब्रँड आपण जो क्रिएट करतो इथे आपली आयडेंटिटी निर्माण करायला, त्या ब्रँडला लीगल प्रोटेक्शन देणं, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे तुमचे क्रिएशन्स आहेत त्याच्यासाठीचं लीगल प्रोटेक्शन देणं आणि ओव्हरऑल लीगल डॉक्युमेंटेशन जे आवश्यक आहे प्रत्येक बिझनेससाठी, प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी, ते सगळं प्रोव्हाइड करण्यासाठी मी नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती मी सपोर्ट करते. 15पेक्षा जास्ती वर्षापासून माझी इथे प्रॅक्टिस आहे आणि पॅन इंडिया माझ्या सर्व्हिसेस आहेत. टायटल सर्च रिपोर्ट, प्रॉपर्टी व्हॅल्युएशन रिपोर्ट्स, अशा सगळ्या सर्व्हिसेस मी देते. थँक्यू सो मच. नाव आय वुड रिक्वेस्ट ऐश्वर्या जी, प्लीज आमच्याही अवॉर्ड्सना पुढच्या तुमच्याही हस्ते अवॉर्ड घ्यायला आवडेल. कारण म्हणतो मागा सकाळपासून मी म्हणते की एक भारी पर्सनॅलिटी आपल्यासाठी वेळ काढून इथे आली आहे. सो काही छोटी गोष्ट नाही आहे अजिबात. सो द नेक्स्ट टायटल विनर फॉर द डे इज गौरवी. नमस्कार, मी गौरवी योगेश बुरटे कुलकर्णी, डायरेक्टर ऑफ गायोटेक प्रायव्हेट लिमिटेड. आमचं बिझनेस इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडीत आहे. मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. 25 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन माझ्या हजबंडने आणि मी हा बिझनेस आम्ही स्टार्ट केलेला आहे. तर कोटिंग लाईनमध्ये आपण रेग्युलरली टर्नकी प्रोजेक्ट्समध्ये काम करतो. लाईक पेंट बूथ आहेत, ब्लास्टिंग युनिट आहे, पावडर कोटिंग बूथ आहेत, इंडस्ट्रियल पेंट क्युरिंग ओव्हन आणि आम्ही आमचे जर टॉप 5 क्लायंट म्हणाल तर आम्ही वॉल्वो ग्रुप सारख्या मोठ्या कंपन्यांबरोबर काम करतो. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज किंवा तुमच्या वॉल्स इंडस्ट्रीज, इंजिनिअरिंग क्षेत्रातली कुठल्याही कंपनीमध्ये जे फायनल प्रॉडक्ट्स बनतात, लाईक आपले होम अप्लायन्सेस सुद्धा, पॉलिकॅफ फॅन्स वगैरे, हे सुद्धा आमचे काही कस्टमर्स आहेत रेप्युटेड. गेले आम्ही 5-6 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय. बॅकएंडला एक्सपिरियन्स 25 वर्षाचा आहे आणि पावडर कोटिंग किंवा कोटिंग लाईन या क्षेत्रामध्ये जिथे पुरुष प्रधान हे जास्त आहे त्याच्यामध्ये माझी भारतातली ही पहिली कंपनी आहे की महिला उद्योजक आहे, एंटरप्रेनर. आणि मी स्वतः बाय प्रोफेशन इंजिनियर आहे. माझं लोकेशन आसनगाव MIDC शहापूरमध्ये आहे. तर आम्ही कोटिंग लाईनमध्ये बऱ्यापैकी काम करतो. कुठल्याही इंजिनिअरिंगचं प्रॉडक्ट असेल आणि जिथे कोटिंगच्या समस्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. ओके, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, अवॉर्ड घेतल्यावर प्लीज कोणीही कुठेही जायचं नाही आहे. अतिथी देवो भव, बरोबर. पण नक्कीच छान जेवण एन्जॉय करणार आहोत. पण त्याआधी आपल्याकडे खूप महत्त्वाची व्यक्ती आज काही इम्पॉर्टंट इन्साईट्स देण्यासाठी आपल्यासाठी आली आहेत आणि खास तुमच्या सगळ्यांसाठी, महिलांसाठी आलेल्या आहेत. सो नक्कीच थोड्या वेळात आपण त्यांचं सेशन घेणार आहोत.
नेक्स्ट टायटल विनर विजनरी लीडर कॅटेगरीमध्ये हर्षाली. सो हर्षाली, तूच सांग तुझी ओळख. Hello, myself Harshali. I'm a low vision specialist, vision therapist and rehabilitator. मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, माझ्या पेशंटसाठी प्लीज कुणीसुद्धा दया दाखवू नका, सिम्पथी दाखवू नका. जे ब्लाइंड पेशंट असतात त्यांना तुमच्या सपोर्टची गरज आहे. गव्हर्नमेंटने बऱ्याचशा सपोर्ट सर्व्हिसेस अवेलेबल केल्या आहेत. माझ्यासारखे बरेचसे विजन थेरपिस्ट आणि लीडर्स काम करत आहेत त्यासाठी. सो प्लीज स्टेशनवर कोणी दिसलं आहे त्यांना 10-20 रुपये देतं आहे, प्लीज डोंट डू दॅट. फक्त एवढंच सांगायचं आहे. थँक्यू. ॲक्च्युली खरंच ज्युरीजनी खूप योग्य कॅटेगरी हर्षाली तुला दिली आहे, कारण हा थॉट पण फार महत्त्वाचा आहे. मला हर्षाली मॅडमचं विशेष कौतुक एवढ्यासाठी वाटतं कारण की लो विजन किंवा ब्लाइंड कम्युनिटी ही मी खूप जवळून बघितलेली आहे. मी एका NGOशी कनेक्टेड आहे, वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुण्याची संस्था आहे. आणि कोविडच्या आधी आपण ब्लाइंड मुलांसाठी हॉस्टेल्स तिथे चालवायचो. कोविडनंतर ती हे झाली, होल्ड करण्यात आली. त्याच्यामुळे त्या मुलांच्यासाठी त्यांच्या अडचणी, त्यांचे चॅलेंजेस आणि किती स्वाभिमानी असतात, म्हणजे हा जो पॉईंट तुम्ही सांगितला हा खूप महत्त्वाचा आहे. तर आपण सगळ्यांनी नक्की ह्याबद्दल विचार करून नक्की त्यांच्यासाठी योग्य ते कार्य करूया. धन्यवाद. Okay, so the next title winner in Visionary Leader category goes to Prema Patil. Prema. येस प्रेमा, थोडक्यात काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल मी थँक्स बोलेन समृद्धी मॅमना. समृद्धी मॅमकडे एक क्वालिटी, बेस्ट क्वालिटी आहे की ते आपलंसं करून घेतात. आमचं फक्त 15 दिवसांचं फोनवर कॉन्टॅक्ट होतं आणि मला असं वाटतं की कुणीतरी मी जवळची आहे आणि ते एवढं मला अप्रोच करतात. मला खूप आनंद होतो आज. आणि आज माझ्यापेक्षा जर माझे आई वडील आणि माझी सासू जी आईसारखीच होती मला, त्यांनाही खूप आनंद झाला असता. पण आज ह्या जगात नाही आहेत आणि मला माहिती आहे ते ज्या कुठे असतील त्या नक्कीच मला बघत असतील आणि माझं यश बघत असेल, त्यांना नक्कीच आनंद होत असेल. आणि माझे म्हणजे खूप मोठे पिलर आहेत ती माझी 2 मुलं, माझी मुलगी आणि माझा 9 वर्षांचा मुलगा. माझा 9 वर्षाचा मुलगा मला इतका सपोर्ट करतो की मी एक्झिबिशनला किंवा माझे जे काही प्रोडक्ट आहेत त्यांना प्राईस टॅग लावण्यापासून मला हेल्प करत असतो. आणि अक्षरशः मी माझं फर्स्ट एक्झिबिशन केलेलं आता वुमन्स डेला, त्याने मला अक्षरशः फर्स्ट फ्लोअरपासून एवढे मोठे जे म्हणजे साड्यांचे माझे हे बॅग्स होत्या त्या उतरवण्यापर्यंत, आणि त्याची इतकी एनर्जी बघून मला अजून एनर्जी येते आणि मला खरंच खूप आनंद होतो आहे. माझी माहेरची माणसं तर माझ्या सगळीच माणसं माझ्यासोबत आहेत. आणि माझी सासरकडून म्हणजे माझी नणंद जी मला बहिणीसारखी आणि माझी भाची ती मला खूप सपोर्ट करते. मला खूप आनंद होतो आहे, खूपच आनंद. थँक्यू सो मच. आणि मला अजून एक म्हणायचं आहे की जर आवड, इच्छाशक्ती आणि मेहनत यांची सांगड घातली तर आपण जीवनात काहीही मिळवू शकतो, काहीही अचीव करू शकतो आणि यशाची उंची नक्कीच गाठू शकतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रेमा.
The next title winner for Visionary Leader is Deepika. Every strong business is built not on a vision but on a confidence to make right decision. Hello everyone, I am Deepika Pachmatia, a partner in a law firm named Vigil Juris. As a woman navigating a demanding and evolving a profession, I have learned that the true leadership lies in a resilience, perspective and ability to simplify complexity. At Vigil Juris, we work with corporates, developers, financial institutions and high net worth individuals. From structuring a transaction to handling complex dispute, we ensure every decision is both strategic and secure. Operating from Mumbai and across Maharashtra and Gujarat, our strength lies in combining deep transactional insight with strong litigation experience. My signature belief is very simple. When legal strategy is clear, business decision becomes powerful. And that's the difference I strive to create. Thank you. I thank Aishwarya ma'am to be available for us. तुमच्या व्हॅल्युएबल टाईममुळे खरंच अजून तो अर्थ वाढला. I would request you to have a seat. Thank you so much.